अहिल्यानगरमध्ये गुणगुडी परिसरामध्ये तब्बल 30 ते 35 वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले. अरे वा, उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईतून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अरे वा, मस्त मस्त. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे छोटे पूल पाण्याखाली गेलेले आहे. अरे बघ काय झालं, पाणी आलं. पाणी जात असल्यामुळे गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं. अरे बापरे, रस्ता पण गायब झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या सिंधुदुर्ग ऑरेंज कलर दिला त्यांना. ढगाळ वातावरण पाऊस आला. पालघर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतीसह सुक्या मासळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने अरे रे, होती बघ झाड हे झाली. आणि भाजीपाल्याचा मोठा अरे रे रे, भाज्या सगळ्या हे झाल्या. केलेल्या पाहणी आता भाजी महाग होणार. 352 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झाल्याचा अंदाज. अरे रे रे, काजू कापले. पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यामध्ये धारण करतात. या पावसाळ्यावरती पेण तालुक्यातील 42 गावात गंभीर पूरस्थिती निर्माण होते. यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात करण्यात आली. पावसाने ग्रामीण भागात शेती पुरत असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचे आणि या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजनाच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या विटा या अवकाळी पावसामुळे गिरगळल्या. अरे रे, महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस पडला. यामुळे पाऊस वाहू लागले. उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता आला. केवढा मोठा धबधबा आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हे धबधबे वाहताना दिसतात. धबधबा बघ. जिल्ह्याच्या भुसावळ फैजपूर तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. हो, अरे बापरे, जळगावला जातात कामाला. निरसनांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. हवाई मार्गाने तो परराज्यात पळून जाऊ नये यासाठी नोटीस जारी करण्यात आली. हो, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार असताना वापरलेली तिसरी आलिशान कार जप्त करण्यात आली. बॉम्बे पोलिसांनी कार जप्त केली. पवना नगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेल्या बंडू फाटक